हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द मास्टर क्लास. आज आपण जो एक टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे कोणता, तर समाजशास्त्र या ऑप्शनल या विषयामधला समानता किंवा इक्वॅलिटी जो स्ट्रॅटिफिकेशन हा टॉपिक आहे, त्या टॉपिकमधला सगळ्यात पहिला कन्सेप्ट तो म्हणजे कोणता, इक्वॅलिटी. याच्याबद्दल हे पूर्ण सेशन असणार आहे. कोणकोणते थिंकर्स आहेत, ते कसे कसे आपले रिमार्क्स देतात किंवा त्यांचे थॉट्स काय काय आहेत, तर त्याच्याबद्दलचं अनालिसिस. आणि त्याच्यानंतर आयोगाने UPSCने जे विचारलेले काही प्रश्न आहेत, ते प्रश्न कोणत्या अँगलने विचारले गेलेत त्याच्याबद्दल. त्याचबरोबर शेवटी मी माझ्या काही नोट्स शेअर केल्यात, तर त्या देखील तुम्हाला पाहता येतील, कशा पद्धतीने आपण देखील नोट्स काढता येतील या टॉपिकवर. ओके, सो समानता या टॉपिकचं आपण थोडक्यात अनालिसिस पाहूया, की सेशन छोटा असणार आहे परंतु खूप उपयुक्त असणार आहे. शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दलचं अंदाज येईल. आपल्या येणाऱ्या काही सेशनसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, ही माझी ओळख. त्याच्यानंतर आपल्या या चॅनलला नक्की सपोर्ट करा. त्यानंतर पुढे आपण बघूयात की आपला जो सिलेबसचा टॉपिक आहे, स्तरीकरण आणि गतिशीलता म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन मोबिलिटी, याच्यामधलं संकल्पना म्हणजे समानता ही पहिली आपली संकल्पना आहे. त्या संकल्पनेबद्दल आपण आज पाहणार आहोत. हे सिलेबसमधले आपले या चॅप्टरमध्ये टॉपिक आणि त्यातला पहिला पॉईंट. ओके, तर समानता याची काय डेफिनेशन, आपण कोणतंही ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो, ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उत्तर लिहितो, तर आपल्याला डेफिनेशन ही पहिली माहित पाहिजे. ज्या टॉपिकबद्दल लिहितोय त्या टॉपिकबद्दलचं डेफिनेशन किंवा व्याख्या ही पहिल्या वेळेमध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुमची आली, तर तपासणाऱ्या व्यक्तीला आपल्याला काय कळतं की याला या विषयाचं ज्ञान आहे, याला या संकल्पनेचं ज्ञान आहे, आणि त्याच्यानंतर तो उत्तर चेक करताना त्या अँगलने करतो. तुम्ही जर सुरुवातीलाच त्याच्याबद्दल वेग काही लिहिलं, तर तुमच्या पुढच्या उत्तराच्या लिखाणावर त्याचा फरक पडलेला आपल्याला दिसतो. ओके, समानता म्हणजे काय की समान असण्याची स्थिती, विशेषतः स्थिती, अधिकार आणि संधी याच्यामध्ये ज्यावेळेस समानता असते, स्थितीमध्ये, तुमच्या अधिकारांमध्ये आणि संधीमध्ये, त्यावेळेस आपण इक्वल आहोत किंवा इक्वॅलिटी तिथे प्रस्थापित आहे असं समजलं जातं. ओके, जेव्हा लोकांना समान संधी, सामाजिक स्थिती किंवा अधिकार असतात, हेच आपण इथे पाहिलं. ओके, तर त्यावेळेस समानता असते किंवा समानता तिथे कार्य करते असं आपल्याला पाहायला मिळतं. समानतेचं मुख्य तत्व काय आहे, तर लोकांना त्यांची वंश, लिंग ओळख, वर्ग, भाषा, धर्म, वय, लैंगिक अभिमुखता यासह ते ओळखतात, आणि त्याच्यानंतर त्या ओळखीच्या आधारावर कोणती वेगळी वागणूक दिली जाणार नाही, तेव्हा समानता आहे असं म्हणता येईल. आणि ज्यावेळेस या आधारांवर जर वेगळी वागणूक दिली, तर आपण असमानता आहे प्रस्थापित झाले असं म्हणू. ओके, त्यानंतर पुढे राष्ट्रीय मूळ, जन्मस्थिती, अपंगत्व या आधारावर देखील काय करता येईल, लोकांना वेगळं आहेत किंवा ते असमान आहेत असं करता येणार नाही. म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही समाजामध्ये भेद असतात, भेद म्हणजेच काय, भेद असणं वाईट गोष्ट आहे का, तर नाही. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद आहेत, हे बायोलॉजिकल भेद आहेत, बरोबर. परंतु ज्यावेळेस आपण असं म्हणतो की पुरुष सुपेरियर आहेत स्त्रियांपेक्षा किंवा स्त्रिया सुपेरियर आहेत पुरुषांपेक्षा, त्यावेळेस आपण कोणाला तरी काय म्हणतोय, एक प्राधान्यक्रम देतोय, कोणाला तरी खूप सुपेरियर समजतोय. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस असमानता निर्माण होते. परंतु स्त्री आणि पुरुष हे दोघं असमान आहेत बायोलॉजिकली, त्या गोष्टी नॅचरल आहेत आणि त्या गोष्टी समाजामध्ये मान्यता देखील आहे. परंतु ज्यावेळेस आपण प्राधान्य कोणाला तरी देतो, कोणाला तरी मोठं किंवा कोणाला तरी छोटं समजतो, त्यावेळेस असमानता आहे असं संबोधलं जातं. परंतु आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायचे की समान असण्याची स्थिती म्हणजे कोणती, सामाजिक स्थिती तुमची, आणि अधिकार जे तुम्हाला दिलेत ते, आणि तुम्हाला असलेल्या संधी यांची जेव्हा समानता असते, त्यावेळेस आपण समाजामध्ये समानता प्रस्थापित आहे असं म्हटलं जातं. आता समानतेबद्दल आपण जर बघायचं झालं, तर आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला आर्टिकल 14 ते 18 दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या समानता दिल्या, जसे की कायद्यासमोर समानता, बरोबर, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिमिनेशनच्या संदर्भातले काही समानता आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे भेदभावास बंदी आर्टिकल 15. आर्टिकल 16 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे रोजगाराच्या समान संधी. 17 मध्ये तुम्हाला अस्पृश्यतेचं समूळ उच्चाटन म्हणतो आपण त्याला, बरोबर, म्हणजेच काय की अस्पृश्यता पूर्णतः नष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीचं आर्टिकल. 18 मध्ये तुमच्या ज्या काही पदव्या वगैरे आहेत, तर त्यांना देखील तुम्ही मान्यता देता येणार नाही. त्या सगळ्या काय राहतील, गव्हर्नमेंटच्या काही जर सोडल्या तर फक्त बाकीच्यांना देखील तुमच्या मोठ्या समाजात वावरण्यासाठी तुम्ही काही पदव्या वगैरे लावतात, ते लावता येणार नाहीत, त्यांचं देखील उच्चाटन करता येतं. अशा पद्धतीचं आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये हे आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 मध्ये समानतेबद्दल आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. त्यानंतर राजकीय समानता, तुम्हाला राजकीयदृष्ट्या देखील रिप्रेझेंटेशन, तुमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन राहावं संसदेमध्ये किंवा इतर विधानसभांमध्ये देखील, त्यावेळेस पण राजकीय समानता प्रस्थापित होते, म्हणून तुम्हाला काही आरक्षित जागा ठेवल्या जातात समाजाच्या विविध घटकांसाठी. त्यांचं सामाजिक आर्थिक समानता, DPSPs म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळे आर्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक समानता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने देखील पावलं उचलली गेलीत. त्याचबरोबर राज्यांना निर्देश देखील देण्यात गेले, त्याच अकॉर्डिंगली राज्य काय करतात, काही स्कीम्स, काही इनिशिएटिव्ह तयार करतात, आणि त्याच्यानुसार आपल्याला समाजामध्ये समानता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केलेले असतात. त्यानंतर लैंगिक समानता असली पाहिजे. आपण बघतो की लैंगिक समानता समाजामध्ये नसली कशा पद्धतीचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात समाजामध्ये. ओके, तर अशाच पद्धतीने UNDP म्हणजे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, तर त्याच्याबरोबरच एक रिपोर्ट, त्याच्या आतमध्येच एक रिपोर्ट देते, ते म्हणजे कोणतं, तर GII म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटीज इंडेक्स. त्याच्यामध्ये देखील भारताचा परफॉर्मन्स हे खूप, आपण असं म्हणू की प्राऊड फील करण्यासारखं नाहीये, ते खूपच कमी दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. पण इतर मागच्या काही काळामध्ये बऱ्यापैकी प्रगती झालेली देखील पाहायला मिळते. म्हणजे 108 अंकांपर्यंत आपण आलोय, जे 2021 मध्ये 122व्या क्रमांकावर होतो, आणि 108व्या क्रमांकावर 2022 मध्ये आपण आलेलो आहोत.
23-24चं जे निर्देशांक HDI UNDPने दिले, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट जे काही प्रोग्राम आहे त्याच्यानुसार ते देखील लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावर प्रश्न देखील विचारला गेलेला आहे. सो लैंगिक समानता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जातात, गव्हर्नमेंटकडून केले जातात, त्याचबरोबर काही संस्था आहेत त्यांच्याद्वारे देखील केले जातात. त्याचबरोबर समाजामध्ये वावरणारे जो काही एक सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्याकडून आपल्याला प्रयत्न देखील पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर पुढे पीटर सॉन्डर्स नावाचे एक थिंकर्स आहेत. त्यांनी 3 विभिन्न प्रकारच्या समानतेमध्ये भेद केलेला आहे. कोणकोणत्या? तर त्यांनी सांगितलं की फॉर्मल इक्वेलिटी आहे, इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आहे आणि इक्वेलिटी ऑफ आउटकम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे औपचारिक समानता, संधीची समानता आणि परिणामांची समानता अशा पद्धतीने. आता आपण हे डीपमध्ये बघू कशा प्रकारे ह्या 3 समानता पीटर सॉन्डर्स, हे तुम्ही ज्यावेळेस सोशलॉजीचा आन्सर लिहाल त्यावेळेस तुम्हाला पीटर सॉन्डर्स यांच्याबद्दल हे लिहिणं गरजेचं असणार आहे आणि त्यांना कोट करायचं आहे आणि त्यांच्याद्वारे आपल्याला फॉर्मल इक्वेलिटी म्हणजेच औपचारिक समानता, इक्वेलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी संधीची समानता, त्यानंतर इक्वेलिटी ऑफ आउटकम म्हणजे परिणामांची समानता याच्याबद्दल लिहायचं आहे. पहिली म्हणजे कोणती? तर फॉर्मल इक्वेलिटी. फॉर्मल इक्वेलिटीमध्ये काय असतं की याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांसाठी कायदे आणि नियम समान असतात. ओके, पण काय केलं होतं काही विभिन्न घटकांमध्ये अंतर समाप्त होणार नाही. म्हणजे कसं आपण बघूयात की समानता प्रस्थापित होते परंतु आर्थिकदृष्ट्या समानता प्रस्थापित झाली का? तर नाही. कसं ते आता बघा, एक उदाहरण देतो त्याच्यावरून. काही श्रीमंत लोक आहेत, त्याचबरोबर त्याच समाजामध्ये काही गरीब लोक आहेत. ओके, काही गरीब लोक आहेत. आता हे श्रीमंत आणि गरीब यांच्यासाठी काही आपण म्हणू की कायदे समान. ओके, काय कायदे समान, नियम समान, बरोबर. त्याचबरोबर त्यांनी जर काही गुन्हे केले तर शिक्षा देखील समान असणार आहेत, बरोबर, समान असणार आहेत. हे कायदे समान, नियम समान, शिक्षा समान दोघांसाठी पण, गरीब आणि श्रीमंतांसाठी या दोघांसाठी पण. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता ह्या सगळ्या समान शिक्षा आणि समान याच्यामध्ये जर काही गुन्हा केला, त्याने एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला, ओके, तर शिक्षा समान राहिली. पण त्यांच्यामधला म्हणजे श्रीमंती आणि गरिबी याच्यामधला भेद किंवा याच्यामधलं अंतर कमी झालं का? तर नाही. ओके, याच्यामधलं अंतर कमी झालं का? आता जर या दोघांना पण शिक्षा, समजा एखादा श्रीमंत आहे त्यांनी केला त्याला 10 वर्ष शिक्षा मिळाली, एखादा गरीब आहे त्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा मिळाली 10 वर्षाची. या दोन्ही कंडिशनमध्ये श्रीमंत जेव्हा 10 वर्षांनी सुटून येईल तो श्रीमंतच असणार आहे, आणि गरीब हा गरीबच राहणार आहे. म्हणजे या दोघांमधलं जे अंतर आहे ते ॲज इट इज राहणार आहे, गरीब आणि श्रीमंत. परंतु ही फॉर्मल इक्वेलिटी झाली, औपचारिक समानता, की तुम्ही कायदे आणि नियम तर सारखे केलेत परंतु दोघांमधलं अंतर तर तसंच राहिलंय की त्यांच्यामध्ये आर्थिक दरी जी आहे ती तशीच राहिलेली आहे. त्यामुळे याला औपचारिक समानता असं म्हटलंय पीटर सॉन्डर्स यांनी. ओके, हे उदाहरण लक्षात ठेवायचं. गरीब श्रीमंत जर त्यांनी काही गुन्हा केला शिक्षा समान होणार, परंतु त्यांच्यामधली आर्थिक दरी जी आहे ती काय होईल? तशीच राहील, ती वाढत जाईल किंबहुना कमी होणार नाही. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे कोणता? इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. आता इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये काय करतात की समाजातील सर्व घटकांना समान प्रकारची संधी उपलब्ध करून देतात. परंतु समान संधी जर उपलब्ध करून दिली तर समजा XYZ एक व्यक्ती आहे ज्याच्या घरामध्ये खूप त्याला काही सुविधा मिळतात, परंतु दुसरा एक व्यक्ती आहे ABC, त्याला काही सुविधा मिळत नाहीत. त्या दोघांमध्ये समान संधी देऊन कॉम्पिटिशन होईल का? तर समजा A व्यक्ती आहे, हा B व्यक्ती आहे, यांच्यामध्ये याला खूप सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि याला कोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. पण या दोघांना म्हटलं की तुम्ही एकाच परीक्षेची तयारी करा आणि तुम्हाला या पद्धतीचे पद मिळवण्यासाठी, तर एका व्यक्तीला या सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणजे त्याला जेवण चांगलं मिळतंय, त्याला शाळा चांगली आहे, त्याच्या आईवडिलांकडे पैसे आहेत, त्याला काही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आहेत ज्याच्याद्वारे अभ्यास करू शकतो, पुस्तकं त्याला अवेलेबल होतात. पण एकीकडे दुसरा एक मुलगा आहे त्याच्याकडे हे काहीच नाहीये, बरोबर. तर अशा पद्धतीमध्ये समान संधी देऊन चालेल का? तर नाही. पियर बॉर्दो याच्यामध्ये एक थिंकर्स आहेत, ते काय म्हणतात? कल्चर ऑफ एक्सलन्स ही जेव्हा संकल्पना मांडतात त्यावेळेस ते म्हणतात या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होणार नाही. का कॉम्पिटिशन होणार नाही? कारण एकाकडे संसाधनांचा भडीमार आहे आणि दुसरीकडे अपुरी संसाधनं आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन होणार नाही, इथे समानता प्रस्थापित होणार नाही. ओके, तर ही इक्वॅलिटी ऑपॉर्च्युनिटी जर आपण एखाद्याला दिली तर काय होईल? त्याचा फायदा होईल का? पूर्णता होणार नाही. कारण का? कारण अशा प्रकारची लोकांची कॉम्पिटिशन अशा प्रकारच्या लोकांची असेल तर मात्र समानता प्रस्थापित होणार नाही. म्हणून रिझर्वेशनचा कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतो की आरक्षण हे त्याच्यावर रेमेडी आपल्याला पाहायला मिळते. आरक्षण दिलं जातं आणि त्याच्यानुसार ती स्पर्धा ही त्या त्या लोकांशी केली जाते. म्हणजे अफर्मेटिव्ह ऍक्शन्स ह्या ज्या होतात, सकारात्मक काही कृती, तर त्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाईल किंवा तुम्हाला एसे रायटिंगसाठी देखील इफेक्टिव्ह ठरेल. सो या पद्धतीने पियर बॉर्दो हे कन्सेप्ट कोणाचं आहे? तर पीटर सॉन्डर्स यांचं. पियर बॉर्दो कल्चर ऑफ एक्सलन्स मध्ये असं म्हणतात की या गोष्टी असणार आणि या गोष्टी नसणार एक असा वर्ग असेल आणि त्या वर्गांची कॉम्पिटिशन होणार नाही, म्हणून काही अफर्मेटिव्ह ऍक्शन्स आणि आपल्याला गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असेल. ओके, त्यानंतर तिसरी समानता ती कोणती? तर इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. इक्वॅलिटी ऑफ आउटकम म्हणजेच काय? परिणामांची समानता कशी असेल? तर एखादा सायंटिस्ट आहे, एखादा स्पेस मध्ये जाणारा एखादा व्यक्ती आहे, ओके, तर
याच्यामध्ये मजूर करणारा किंवा एक सामान्य माणूस आहे, या दोघांना पण, हे दोघं पण समजा 10 तास काम करतायत, हे दोघं 10 तास काम करतायत, ओके. तर या दोघांना पण काय असलं पाहिजे, समान इक्वल पेमेंट असलं पाहिजे. इक्वल पेमेंट असेल म्हणजे 10 तासाचे यांना 1000 रुपये मिळतात, तर यांना पण 10 तासाचे 1000 रुपये मिळाले पाहिजेत. म्हणजे आउटकम काय आहे, 10 तास काम केलंय, 10 तास काम केलेलं आहे, तर त्यांना समानतेप्रमाणे म्हणजे समानच त्यांना काय दिलं पाहिजे, वेतन दिलं गेलं पाहिजे. असं कोण म्हणतो, तर पीटर सॉन्डर्स हे म्हणतात की इक्वॅलिटी ऑफ आउटकम मध्ये. सो इक्वल पेमेंट मिळालं पाहिजे इक्वल तासांसाठी काम केल्यानंतर, मग ते मजूर असो, सामान्य माणूस असो किंवा कोणी सायंटिस्ट असो वा इतर कोणीही, ओके. तर तुम्हाला कामावर ते मिळणार नाही, तर कामाच्या तासांसाठी तुम्हाला ते मिळेल. असं कोण म्हणतो, तर मार्क्स म्हणतात, ओके. मार्क्सची पण हीच संकल्पना आहे. कार्ल मार्क्स हे एक सोशल सायंटिस्ट आहेत, त्यांची पण ही समज आहे, ओके. 1 तास काम करणाऱ्याला म्हणजे कोणत्याही कामासाठी समान मोबदला असं पीटर सॉन्डर्स म्हणतात. आणि मार्क्स काय म्हणतात, तर कोणी सायंटिस्ट असो कोणी मजूर असो त्यांना समान वेतन मिळालं पाहिजे. आता याच्यावर भांडवलदार किंवा जो कॅपिटलिस्ट वर्ग आहे त्याने आक्षेप काय घेतला, तर तुम्हाला काम करण्यासाठी उत्तेजनच नसेल तर तुम्ही प्रगती करणार नाहीत, तुम्ही तुमचं एखाद्या कामामध्ये अडकून राहाल. म्हणजेच काय की तुम्ही म्हणाल की दगड फोडायला पण तुम्हाला 1000 रुपये मिळतात आणि तिकडे काहीतरी मोठा शोध लावायचा, डोकं लावायचं, त्या कामासाठी 1000 रुपये मिळतात, तर दगड फोडणं सोपं काम आहे तुलनेने, तर तुम्ही ते कराल. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या गोष्टीसाठी उत्तेजन मिळेल का, की मला शोध लावायचं किंवा इतर गोष्टींचा सायंटिस्ट होऊन नाही. त्यामुळे ते उत्तेजन कमी होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, एक स्पर्धा कमी होईल, असं कॅपिटलिस्ट लोकांचा आक्षेप होता किंवा भांडवलदार वर्गाचा आक्षेप होता. याच्यावर मार्क्सने काय सांगितलं की आपल्या आवडीचं काम करायला तर मिळेल सगळ्यांना, म्हणजे माझ्या आवडीचं काम करायला मला पैसे मिळतात. जसं की आता आपण बघतो फ्रीलान्सिंग म्हणून एक नवीन कन्सेप्ट आपण पाहतो IT वर्गामध्ये किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आता आले. आवडीचं काम करायचंय, कोणाही नोकरी न करता, कोणाच्याही ठिकाणी आपल्याला काम न करता आपल्याला त्या गोष्टी करता येतात. सो अशा पद्धतीने काम केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल चांगला मोबदला मिळतोय, असा एक आक्षेप होता, असा एक वर्गाचा आक्षेप होता. आणि दुसरा भांडवलदारांचा आक्षेप होता की याने काय होईल, तर प्रगती करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी उत्तेजन राहणार नाही आणि तुम्ही स्पर्धा कमी कराल आणि त्यातून तुम्हाला फक्त दगड फोडणारीच लोक तुम्हाला मिळतील, सायंटिस्ट वगैरे तुम्हाला मिळणार नाहीत, असं देखील तिथे झालं. त्यामुळे काय, या कन्सेप्टला परिणामांची समानता, मार्क्सचा कन्सेप्ट, पीटर सॉन्डर्सचा कन्सेप्ट आणि कॅपिटलिस्ट लोकांची याच्यावरची प्रतिक्रिया ही देखील इम्पॉर्टंट राहते, ओके. त्यानंतर पुढचा आपला हे असणार तो म्हणजे की लुई डुमॉन्ट हे एक सोशल सायंटिस्ट आहेत. यांनी असं म्हटलंय की त्यांनी इंडिया आणि जो काही वेस्टर्न भाग आहे जगाचा, तर त्याच्यामधलं पाश्चिमात्य देशांची त्यांनी थोडा अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्यांना असं समजलं की समानतेमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये व्यक्ती आणि व्यक्ती हे समान आहेत, A आणि B व्यक्ती समान आहेत, त्यांच्यावर कोणताही भेद नाही, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट केला जातो, ओके. म्हणजे रेस बेस वर्क याच्यावर आपण बघतो की वंशवाद तिथे पण असतो, परंतु खूप कमी प्रमाणात आहे असं लुई डुमॉन्ट म्हणतात. त्याचबरोबर इंडिया, कम्पॅरेटिव्हली इंडियामध्ये बघितलं तर आपल्याला एक सामाजिक उतरण पाहायला मिळते, चातुर्वर्ण्य व्यवस्था पाहायला मिळते, कोणी उच्च कोणी नीच अशा प्रकारे कोणीतरी लिहून ठेवलंय असं पाहायला मिळतं, असं लुई डुमॉन्ट म्हणतात. इंडियाच्या कन्सेप्टमध्ये इंडियामध्ये काय आहे की त्यांना एक सामाजिक उतरण पाहायला मिळते, ओके. सामाजिक उतरण पाहायला मिळते ज्याच्यामध्ये सामाजिक भेद आहेत, परंतु पाश्चिमात्यमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी आहेत असं लुई डुमॉन्ट म्हणतात. हे समानतेच्या तत्वामध्ये तुम्ही कोट करायचं आहे जेव्हा आन्सर लिहाल तेव्हा. कार्ल मार्क्स काय म्हणतात की समाजामध्ये 2 घटक आहेत, काय, ज्यांच्याकडे सगळं आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही, ओके. आहेरे आणि नाहीरे हे 2 जण वर्ग आहेत. या दोघांमध्ये नेहमीच संघर्ष राहतो, समानता प्रस्थापित नाही, ओके. याच्यावर उपाय काय त्यांनी सांगितलं, तर साम्यवाद त्यांनी उपाय सांगितला. आणि समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने कार्ल मार्क्स म्हणतात 2 वर्ग आहेत, त्यांच्यामध्ये वर्ग संघर्ष आहे आणि तो वर्ग संघर्ष दूर करायचा असेल तर साम्यवाद हा त्याच्यावर उपाय आहे. हे तुम्ही कोट करायचे दोघं थिंकर्स, ओके. याच्यामध्ये आपण कोण बघितलं, पीटर सॉन्डर्स बघितलं, त्याच्यानंतर पियर बॉर्दो बघितले आणि त्याच्यानंतर लुई डुमॉन्ट, कार्ल मार्क्स यांचा देखील अभ्यास केला. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, आन्सर तुमचं टेस्ट करू शकता आणि शॉर्ट नोट्समधून तुम्ही उत्तर चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. कमेंट ऑन द डिफरन्स बिटवीन द इक्वॅलिटी अँड अपॉर्च्युनिटी अँड इक्वॅलिटी ऑफ आउटकम. हे आपण बघितलं, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधीची समानता आणि परिणामांची समानता. 150 वर्ड्समध्ये तुम्हाला 2012 मध्ये PSIR या ऑप्शनलमध्ये हा प्रश्न आलेला होता, त्यामुळे तुम्हाला तो देखील इथे लिहिता आला असता आपल्या या लेक्चरच्या माहितीनुसार. आणि इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी 2020 मध्ये अलीकडे विचारलंय, 21 मध्ये पण इक्वॅलिटी ऑफ आउटकम ॲज अ पॉलिटिकल आयडिया म्हणून विचारलंय. तर या प्रश्नांची उत्तर आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून जे डिस्कशन आपण केले त्याच्यावरून देता येऊ शकतील इझिली. अशाच प्रकारचे प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे आणि ते तुम्हाला काय करायचं, समजून घ्यायचे आणि ते शब्दामध्ये मांडायचे, एवढं सोपं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नोट्स काढत चला. या माझ्या नोट्स आहेत, मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते जास्त चांगल्या प्रकारे समजेल आणि उत्तर लिहिताना तुम्हाला चांगल्या प्रकारे रिकॉल होईल, ओके. अशा नोट्स छोट्या एका पेजवर एक कन्सेप्ट बसला म्हणजे तुम्हाला काय होईल की येणाऱ्या कोणत्याही टॉपिकसाठी तुम्हाला ते पिक्टोरियल मेमरी तुमचं स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला ते ॲज इट इज पेपरमध्ये आठवेल, ओके. अशा प्रकारे तुम्ही जर चित्रांचा वगैरे वापर केला तर ते तुम्हाला आठवेल. त्या थिंकर्स बद्दल काही वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला, कन्सेप्ट लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते आठवेल. आणि जे थिंकर्स आहेत ते प्रॉपर करा आणि त्याच्यातून त्यांचे जे कन्सेप्ट आहेत ते ॲज इट इज मांडण्याचा प्रयत्न करा, त्यात काही स्वतःचं टाकायचं नाही. थिंकर्सचे
थॉट्स ॲज इट इज टाकायचे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही क्रिटिकली कमेंट वगैरे विचारलं तर मात्र आपण आपले थॉट्स मांडून त्याला कन्क्लूड करायचं आहे. ओके, सो थँक्यू सो मच हे लेक्चर ऐकल्याबद्दल आणि आपलं सेशन हे तुम्ही पूर्णपणे ऐकलं त्याच्याबद्दल थँक्यू. त्यानंतर आपले या वेगवेगळे आपले प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर तुम्ही नक्की आपल्याबरोबर जॉईन व्हा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओ लाईक करा. काही तुमचे सजेशन असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याच्याबद्दलचं नॉलेज प्राप्त होईल. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.